मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात. डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारत कारवाई प्रकरणी शिवसेना आणि ठाकरे गटामध्ये वाद. अनधिकृत इमारती बांधणारा खुलेआम शहरामध्ये वावरत असल्याचा दिपेश म्हात्रेंचा आरोप. तर सुरक्षा काढून माझी हत्या करायची आहे, शिवसेनेच्या सुजित नलावडेंचा आरोप. राज्यामध्ये 1.5 महिन्यामध्ये स्वाईन फ्लूचे 52 रुग्ण आढळले, तर सर्वाधिक रुग्ण मुंबई पालिका हद्दीमध्ये. मुंबईतील धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पोटमाळ्यावरील अपात्र रहिवाशांचेही पुनर्वसन करण्यात येणार. त्यांना धारावीबाहेर भाडेतत्वावरील योजनेअंतर्गत घरं दिली जाणार. म्हाडाच्या जागेवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रखडलेल्या 17 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याच्या दृष्टीनं बायोमेट्रिक सर्वेक्षण होणार. लवकरच 17 झोपू योजनांमधील झोपडपट्टी धारकांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात होणार. जलसंपदा विभागानं पाठवलेल्या पाणीपट्टी थकबाकी भरण्यास पुणे पालिकेचा नकार. पाणीपट्टी 160 कोटी रुपये असून ती रक्कम भरली जाईल, मात्र अधिकची पाणीपट्टी भरण्यास पालिकेचा नकार. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या 2 विस्तारित मार्गांना पालिकेच्या मुख्य सभेकडून मान्यता. लोणी काळभोर ते हडप आणि हडपसर ते सासवड रेल्वे स्टेशन मार्गांचा समावेश. पुणे शहरामध्ये समान पाणीपुरवठा योजना 7 वर्षांनंतरही अपूर्णच. योजनेवर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केल्यानंतर ही योजना अयशस्वी. पुण्यामध्ये महापालिकेचे पाणीही पिण्यास अयोग्य. सिंहगड रस्ता भागामध्ये तपासणी. 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू. जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेची पाणी तपासणी मोहीम. गेटवे ऑफ इंडिया ते मांडवापर्यंत लवकरच फायबर बोटी. राज्य सरकारकडून लाकडी बोटी मोडीत काढत फायबर बोटी घेण्याचे निर्देश. मागील वर्षी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय.